लेमार्किझम, लेमार्कवाद। जीन बाप्टिस्ट लेमार्क हे निसर्गवादी होते। यांनी 2 सिद्धांत मांडले। आधी आपण यांचे नाव स्पष्ट करूया। सो फर्स्ट प्रिन्सिपल वॉज यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स, म्हणजे इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत। सेकंड प्रिन्सिपल वॉज थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, म्हणजे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत। सो जीन बाप्टिस्ट यांनी हे सांगितलं की ईच ॲनिमल ऑर प्लांट अंडरगोज सम चेंजेस इन इट्स लाईफ स्पॅन, की प्रत्येक प्राणी त्याचे आयुष्यकालमध्ये बदल करत असतो आणि म्हणजे उत्क्रांतीसाठी बदल करत असतो। आणि हे बदल घडण्याचे कारण म्हणजे सजीवाने एखादी शरीर रचना वापरणे किंवा न वापरणे हेच असते। तर जीन बाप्टिस्ट लेमार्क यांनी अशा अर्थाचा सिद्धांत मांडलेला आहे। त्यांच्या सिद्धांतानुसार काही पॉईंट्स इथे की ही सॅड दॅट द नेक ऑफ giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. त्यांच्यानुसार जिराफ जो होता त्याची ही जी लांब अशी गर्दन जी मान आहे ती त्याचे प्रयत्नामुळेच त्याला प्राप्त झालेली आहे। जेव्हा त्याला उंच उंच झाडावरचे पानं तोंडाने ताणून घ्यावे लागायचे, त्याला सुरुवातीला ते लांब जात असेल, त्रास होत असेल, मग त्याने मानला ताणायचा प्रयत्न केला। असं मानला ताणता ताणता हळूहळू त्याची नेकची लांबी वाढत गेली आणि हे कामसाठी जनरेशन टू जनरेशन म्हणजे पिढीनपिढी बदल होत गेला। त्याची नेकमध्ये हळूहळू नेकची लांबी वाढली असावी आणि यालाच म्हणतात मिळवलेले बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत। म्हणजे एकतर पहिले त्याने त्याची ऑर्गन जी आहे नेक त्याचा वापर केला, त्याला ताणले आणि मग त्याच्याने बदल निर्माण झाला आणि त्याच्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार हे पॉईंट इथे सांगता येतं। म्हणजे हे पॉईंट हा इथे जिराफबद्दल ही गोष्ट सर्व मान्य झाली। सेकंड आहे शोल्डर ऑफ द आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरी मुवमेंट, की जो लोहार असतो त्याचे खांदे वारंवार हातोड्याला आदळल्याने त्याचे खांदे बलकट झाले असावे। जर तो इतकी प्रॅक्टिस केली नसती त्याने तर त्याच्या खांद्यांमध्ये इतका जोर आलेला नसता। बरोबर आहे। थर्ड, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इम्यू हॅव बिकम वीक। यस, बर्ड जे आहे ऑस्ट्रिच आणि इम्यू सारखे त्यांचा वेट जास्त असल्यामुळे त्यांनी विंग्सचा वापर केला नसावा आणि त्यांचे विंग्स मग यूजलेस झाले, डिजनरेट राहून गेले। Number 4, legs of the birds like swan and duck have become useful for swimming due to living in water. पाण्यात राहून आणि पोहून याची प्रॅक्टिस करता करता मग हंस आणि बदकाचे पाय पोहण्यासाठी अनुकूलित झाले। म्हणजे पंख नसून पायाची प्रॅक्टिस केल्यामुळे मग पायसुद्धा पंखसारखे त्या ठिकाणी कामात येऊ लागले आणि ते अनुकूलित झाले असावे। नेक्स्ट आहे snakes have lost their legs by modification in their body for burrowing habit. सापाने बिळात जाण्यासाठी योग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले। सापांना पायांचा काम नसायचा म्हणून त्यांनी पायांचा यूज न करता ब्रोईंग हॅबिटसाठी पाय गमावून दिले। तर असे काही या ठिकाणी उदाहरणे आहे लेमार्किनिझमचे। So this is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. Rejection of Lamarckism. लेमार्कवादावर काही आक्षेपी करण्यात आले। Development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. जर एखादी इंद्रियाचा वापर केला गेला, सतत वापर केला गेला तर त्याच्यात विकास घडून येतो। तसेच जर ती इंद्रियाचा वापर केला गेला नाही तर ती डिजनरेट अविकसित राहून जाते, यूजलेस राहून जाते। हे सर्व मान्य होते, सर्वांचे यामागे समर्थन होते। बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड। पण त्याच गुणांच्या त्या पिढीतून पुढची पिढीमध्ये संक्रमण होणार याचा मागे
कोणाचं समर्थन न होता हे अमान्य ठरले. बिकॉज हे मेनी टाइम्स करून घेतलं गेलं आहे की जर एखादी पिढीने कोणते गुण मिळवलेले आहे, बाहेरून काही गुण मिळवलेले आहेत, त्याचे प्रॅक्टिसने मिळवलेले आहेत, तर ते गुण मग पुढची पिढीमध्ये संक्रमित होत नाही. सो इट वॉज लेमार्क्स थेरीज रिजेक्शन. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज एक्वायर्ड. की जे सजीव असतात त्यांच्या जीवनकालात त्यांनी संपादित केलेले गुण हे संततीकडे संक्रमित होतात टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड एन्सेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. स्पेशिएशन जाती उद्भव. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. प्राणी आणि वनस्पतीचे नवीन प्रजाती हे उत्क्रांतीचाच परिणाम आहे. स्पेसीस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. तर जाती म्हणजे काय? तर जाती म्हणजे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांचा गट म्हणजेच जाती होय. नैसर्गिक फलन म्हणजे तो जो हायब्रिड नसतो. आजकाल जे लॅबोरेटरीमध्ये नवीन प्रयोग करून नवीन प्रजाती वनस्पती आणि प्राणी तयार करतात ते नाही. याच्यात असणार नैसर्गिक फलनच्याद्वारे फलनक्षम प्रजाती म्हणजे पुढची जी पिढी येणार ती सुद्धा फलनक्षम असेल, पुढे त्यांची संख्या वाढणार, असा काही विशिष्ट गट असेल तर त्याला आपण जाती स्पेसीस म्हणणार. सो ईच स्पेसीस ग्रो इन स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन. प्रत्येक ही जाती असते ती एक विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये तयार होत असते. देअर फूड, देअर हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, देअर पिरियड इज डिफरंट. रिप्रोडक्शनचा पिरियडसुद्धा त्यांचा वेगवेगळा असेल. बट हॉवेवर जेनेटिक व्हेरिएशन जो अनुवंशिकी बदल जनुकी बदल असतात ते सुद्धा फॉर्मेशन ऑफ स्पेसीसमध्ये रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे. याच व्यतिरिक्त जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. अँड जॉग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे म्हणजे जे भौगोलिक बदल आणि पुनरुत्पादनीय बदल आहे दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणजे स्पेशिएशन हा याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. ह्युमन इव्हॉल्युशन, मानवी उत्क्रांती. द बायोडायव्हर्सिटी ऑन अवर लँड इज द रिझल्ट ऑफ evolution. It is started from very simple unicellular organism. So in this evolution, origin of human evolution can be shown in this picture. In this picture we can see the journey of human. So where from the evolution human evolution started? So it was started from 7 crore years ago when the last dinosaur disappeared approximately. 7 करोड वर्षापूर्वी जेव्हा डायनॉसॉर लुप्त झाले होते त्यावेळेसपासून मानवी उत्क्रांती सुरू झाली होती आणि त्यासोबत निरनिराळ्या सस्तनी प्राण्यांचीही उत्क्रांती सुरू झाली. ॲट द टाइम मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्व्ड फ्रॉम सम अँगस्टर हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमर. जो आधुनिक लेमूर आहे त्याच्यासारखा दिसणारा मंकीसारखा एक ॲनिमल तो आपले पूर्वजांपासून इथे तयार झाला होता. म्हणजे तो आपला पूर्वज होता. इथून 4 कोटी वर्षांपूर्वीपर्यंत त्याची जो टेल होती ती लुप्त झाली. हे झालं आफ्रिकामध्ये. आफ्रिकामध्ये असा ॲपसारखे प्राणी असायचे जो ॲप किंवा कपी यांची उत्क्रांती त्यावेळेस झाली. देअर ब्रेन हॅज डेव्हलप्ड अँड हँड्स हॅज डेव्हलप्ड. हाताच्या पंजाची सुधारणा झाली. देन अबाउट 2.5 lakh years ago they came in South and Northeast Asia. Their brain has developed and their legs and also become strong. And their evolution in gibbon and orangutan, त्यांची उत्क्रांती गिबन आणि ओरंगुटान यांच्यामध्ये झाली. बट काही जे माकड होते ॲप्स होते ते तिथंच राहिले. कुठे? आफ्रिकामध्ये राहिले. तर त्यांची उत्क्रांती झाली चिंपांजीस अँड गोरिल्लामध्ये. देन 2 crore years ago
हे जो ॲप्स होते यांची प्रगती वेगळ्या दिशेने झाली. बिकॉज इथे हवामान कोरडे झाल्याने तिथे ते झाडापासून तर जमिनीवर राहायला लागले. झाडावर राहणे त्यांच्यासाठी योग्य न ठरलं, त्यामुळे ते जमिनीवर राहायला लागले. देअर फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन. Then these lemur bones developed in such a way that they started to stand in erect posture in grassland. त्यांच्या हाडांमध्ये असा विकास झाला की ते असे वाकून चालण्याऐवजी, माकडसारखे चालण्याऐवजी ताठ चालायला सुरू केलं त्यांनी. गवताळ प्रदेशामध्ये ते खाली चालायला लागले एक माणसासारखे. देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. त्यामुळे त्यांचे जे 2 हात होते त्याच्याने ते कोणताही काम करण्यासाठी ते फ्री होते. दिस फर्स्ट वुमेन लाईक ॲनिमल. हा पहिला माणूस होता जो ॲनिमलसारखा दिसायचा, जो की इरेक्ट पोस्चरमध्ये चालायचा, त्याच्या हातांचा यूज करायचा. ॲज इव्हॉल्व, त्याचा विकास झाला अबाउट 2 करोड इयर्स ॲगो. अँड फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस ॲप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. ईस्ट आफ्रिकामध्ये रामापिथिकस नावाचा पहिला मानव सदस्य प्राणी तयार झाला. 4 पायाऐवजी हे 2 पायावर चालायचा, म्हणून याला मानव म्हटलं गेलं. कमरेच्या हाडाचा विकास झाला होता आणि हा ताठ उभा राहायचा गवताळ प्रदेशमध्ये. हे सारे काही कॅरेक्टरिस्टिक्स होती याची. देन अबाउट 40 लाख इयर्स ॲगो इन साऊथ आफ्रिका, हे जो ॲप होते देअर साईज हॅज इनलार्ज. त्यांचा आकार वाढला. अँड मोर इंटेलिजंट बिफोर, पहिल्यापासून हे अधिक हुशार होते. The morphology of this human-like animal started to appear like to be the member of the genus Homo. About 50 lakh years ago, आशिया खंडात हा जो चीन आणि इंडोनेशियापर्यंत याचा स्थान होता, हा मानव स्किल्ड होता, ताठ चालणारा, राईट पोस्चरमध्ये चालणारा होता, अगदी मानवसारखा दिसणारे प्राणीची रचना होती. ह्या वेळेस मानव म्हणजे होमो प्रजातीचा उदय इथून सुरू झाला. देन बिफोर 1 lakh years ago, 1 lakh years old man, it was lived in Africa, Asia and Europe continent. It has right posture, its brain has well developed, it was intelligent man. Its name, हा आता होमो सेम्पियन्स हा कॅटेगरीचा सदस्य म्हणून ओळखला जाऊ लागला. It could be considered as member of the class wise men, Homo sapiens. Then Neanderthal man can be considered as the first example of wise men. Neanderthal मानव हे बुद्धिमान मानव होता. Now its brain has fully developed and it has become the use of fire. अग्नीचा वापर याने सुरू केला होता. And before 50,000 years ago, Cro-Magnon. The man was Cro-Magnon or Magnon human. He started about 10,000 years ago. Now the evolution has been started at all over our earth. संपूर्ण पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती सुरू झालेली होती, म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी. The man started practice of the agriculture. शेती करणं सुरू केलं होतं. ही स्टार्टेड रिअर द कॅटल हर्ड्स. पशुपालन सुरू केलं होतं. स्टेबलाइज द सिटीज. वसाहतीची निर्मिती सुरू केली. अँड कल्चर डेव्हलपमेंट टूक प्लेस. संस्कृतीचा विकास सुरू झाला. हा बुद्धिमान मानव होता होमोसेपियन्स. देन बिफोर 5,000 इयर्स ॲगो याने लिहिण्याची कलेचा शोध केला. He invented the art of writing about 5,000 years ago. Thus, the history has been started. इथून इतिहास सुरू झाला. Then it was modern woman. Before 400 years ago, modern science emerged. 400 वर्षांपूर्वी आधुनिक शास्त्राचा उगम झाला. And about 200 years ago, industrial society was stabilized. जवळजवळ 200 वर्षांपूर्वी या सर्व पृथ्वीवर औद्योगिक समाजाची सुरुवात झाली. And now we have reached at this stage and still we are searching the details of roots of
ह्युमन अँसेस्ट्री. आता आपण आजच्या युगात पोहोचून गेलेलो आहे, तरीसुद्धा मानवी इतिहासाचा पाया कुठे होता, याची सुरुवात कुठून झाली, आपले पूर्वज कोण होते, याबद्दल सर्व खोज अजूनही सुरू आहे. तर ह्या टॉपिकमध्ये म्हणजे मानवी उत्क्रांतीमध्ये मेन पॉईंट्स कोणते होते तर हे बघूया. मानव सदस्य प्राण्याची सर्वात पहिली नोंद आफ्रिकेतील रामापिथिकस हे ॲप किंवा मानव असा होय. तसेच लिअँडर मानव हे पहिले बुद्धिमान मानव या वर्गातील त्याचे फर्स्ट एक्झाम्पल होय.